परमेश्वराच्या नावाचा जो जप करतो त्याच्या मागे मागे भगवंत फिरत असतो. जपाची संख्या मोजायची नाही. मोजली तर ती दुसऱ्याला सांगायची इच्छा होईल. जर दुसऱ्याला आपली जपसंख्या सांगितली तर आपले पुण्य थोडे तरी कमी होते, पुण्याचा क्षय होतो. गुरुजींनी नारदाला वासुदेव गायत्रीचा 32 लाख वेळा जप करण्यास सांगितले. 32 लाख जप पूर्ण झाला तर विधी लेखही बदलू शकतो, पापाचा नाश होतो. मंत्राच्या जपाने जीवाचा ईश्वराशी संबंध जुळतो. रुद्राशी प्रथम संबंध येत असतो, याशिवाय ब्रह्मसंबंध घडत नाही. नंतर ब्रह्म साक्षात्कार घडतो. दररोज हीच भावना ठेवा की श्रीकृष्ण माझ्या सोबत आहेत. श्रीकृष्ण प्रेमाचे स्वरूप आहे. श्रीकृष्णाचे बाल स्वरूप अति मनोहर आहे. मुलाला थोडे दिले तरी तो खुश होतो, म्हणून माझ्या गुरुदेवांनी बाल उपासना केली. नारदालाही बाल स्वरूपाचे ध्यान करण्याची आज्ञा केली. नारद म्हणाले, माझे गुरुदेव मला सोडून गेले. मला अतीव दुःख झाले. मी निश्चय करून जप करू लागलो. मी सतत जप करीत असे. जप केल्याशिवाय मला चैन पडत नसे. हिंडता फिरताना स्वप्नामध्येही माझा जप सुरू असे. आईलाही आवडत नसे. तरीही मी 12 वर्षे 16 जप केला. आईच्या बुद्धीत बदल घडेल अशा विचाराने मी आईला काहीही बोलत नसे. मी आईचा कधी अनादर केला नाही. त्यानंतर एके दिवशी आई गायीच्या गोठ्यात गेली. तिथे तिला साप चावला. आईने शरीराचा त्याग केला. प्रभूने कृपा केली. अनुग्रहम मन्यमानः. मला वाटले की देवाने माझ्यावर कृपाच केली. आईच्या देहाचा अग्निसंस्कार केला. मला आनंद वाटला. मी मातृ ऋणातून मुक्त झालो. घरात जे काही होते त्याचा उपयोग मी आईसाठी केला. माझा देवावर विश्वास होता, म्हणून मी काही संग्रह केला नाही. माझ्या जन्मापूर्वीच आईच्या स्तनात दूध निर्माण करणारा दयाळू भगवंत माझ्या पोषणाची व्यवस्था करीलच. तो का करणार नाही? परमात्मा विश्वंभर आहे. मी जर देवाचा आहे तर देव माझे पालन पोषण का बरे करणार नाही? मी विशेष काहीही केले नाही. फक्त अंगावरच्या कपड्यांशी मी गृहत्याग केला. जय जय राम कृष्ण हरी.